फक्त आरामच नाही देत, घशातील व्हायरस आणि बॅक्टेरिया पण मारते. हे मोठं राहू देणार नाही, मोठं चावायला ते पांढरा मोठा बारक्याला होय. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण ठेवा. अजून कधी 2-4 महिने पण व्हायला नसतील, पण पाऊस चालू झाल्यामुळे काय झालं, पावसानं हे पाण्यामुळं कधी नवीन कलर आहे, नवीन कलर मारलेली भिंत आहे, कसं झालं हे बघा. तर ते पावसाळा संपल्यानंतर जाईल ते पुसून काढल्यावर, पण मी ठेवले आणि ते कधी सगळीकडेच असं पसरायला नको म्हणून. तर चला आजच्या व्लॉगला कधी सुरुवात करूया. आजच्या व्लॉगला सुरुवात करूया म्हणजे मी थोडंसं कधी सोनाराकडे जाणार आहे. तुम्हाला सांगते का जाणार आहे बघा. तर हे बघा, माझं छोटं मंगळसूत्र आहे की नाही, हे पहिलं काय व्हायचं, सारखं सारखं या कडीतनं निघायचं. अशी कडी असते की नाही आपल्या, मागचा हुक असते तिथून निघायचं, तिथून आपोआप निसटायचं. मग मी काय केलं, त्याला असं ते पांढरा दोरा असं ना एकदम बारीक, तर त्यांना ते पॅक केलं होतं, ते निघत नव्हतं. पण हे आता हे लॉकेट असते की नाही, वाटेत की नाही 2 मंगळसूत्राच्या ह्या वाटेत, तर हे इथून निघालेलं आहे, म्हणजे हे कधी कट झालेलं आहे. एकदा पहिलं पण निघालं होतं, ते मी त्याला काही डाक मारून घेतलेला, त्यानंतर आताने परत असं निघालेलं आहे. तर इकडे असं म्हणजे असं तरी खाली पडायला नाही. मी बाथरूममध्ये गेलेलं म्हणजे असं मी म्हणाले काय वळवळायला लागले, म्हणजे असं बघते तर हे मंगळसूत्र असं निघून आले होतं. तरी बरं पडलं असतं तर सापडलं पण नसतं. आणि आता सोनं घेण्याचे दिवस पण नाहीत, नाही माहीत आहे ना किती सोनं महाग झाले. आणि हे कडीतनं निघायचं, आणि त्यावेळी पण मला असंच व्हायचं, सारखं असं इथं काय तर वळवळ्यासारखं झालं की नाही, की मी बघायची तर ते कडीतनं निसरलेलं असायचं. मग मी त्याला कधी असं दोऱ्यानं पॅक केलं होतं, पण आता हे कधी वाटीतनंच हे झालेलं आहे. इथं काय मला असं पॅक करता येत नाही, हे सोनाराकडे जाऊनच कधी असं डाक मारून घ्यायला पाहिजे. आणि ते किती दिवस ठेवले बघा मी, असं इथं डाक मारून घ्यायला पाहिजे इथं, म्हणजे व्यवस्थित बसल्यावर असं हे जिथून निघालेलं आहे दिसलं, हे असं हे यामध्ये घालून असे परत गोल करून ते अर्धवर्तुळ असेल ते निघाले, तर असं करायला पाहिजे. तर किती दिवस कधी असंच ठेवलं, जायचं म्हणून आज बाहेर काढले. ते जाऊन मला ते काम करून यायचं आहे. त्यानंतर हे बघा, माझं घुंगरूचं पैंजण आहे, जवळजवळ 1 वर्षभर झालं मी काढून ठेवलेलं आहे पायाचं ना. ह्याला काय होतं, हे थोडंसं असं वगळत आहे. माझं कायमस्वरूपी कधी असं घुंगरूचंच पैंजण असते, पण ते कधी वगळत आहे. त्यामुळे कधी मला ते थोडंसं कट करून आणि असं छोटं बनवून आणायचं आहे आणि असं पॉलिश करायचं, कारण ठेवून असं काळ झालेलं आहे बघा थोडंसं. तर हे आता जवळजवळ वर्षभर कधी मी जायचं आणि करायचं म्हणते, टाकायचं म्हणते, ते घडणच झालं. तर आता हे दोन्ही कामं मला करायचे. तिला थांबा थोडंसं कधी हे पण मी घातलेले थोडंसं आता काढून ठेवते आणि दुसरं छोटंसं घालते. हे मला बरं पडते, कारण हे असं पडायची पण भीती नसते. आणि ह्याचं मागची कधी ते स्क्रू आहे की नाही, तो असं सैल पण होत नाही. नाहीतर मग सारखं असं कधी थोडं वेळ झाला की असं कानाकडासारखं लक्ष द्यायला लागते आणि मग ते फिट्ट करायला लागते, असं होतं बाकीच्या इथला. मग हे जरा बरं वाटते मला. आणि छोटंसं तेवढंच कधी छान वाटते. हे मी कधी केले माहिती, हे माझे झुमक्याच आहे, ते झुमक्यात यायच्या खाली. मग मी हे वेगळंच केलेलं आहे, म्हणजे ते झुमके पण अडकायला येतील आणि ते साखळ्या आहेत माझ्या दुसऱ्या, तर साखळ्या पण मला अडकायला येतील. असं काढून थोडंसं कधी वेगळं घालूया आणि मग ते सोनाराकडे कधी दुरुस्तीला टाकून येऊया. पहिल्यांदा किती दिवस ठेवायचं ना, आज उद्या करत. आणि माझं कसं माहिती आहे, मला असं कुठली पण वस्तू हे मला पाहिजेच असं नाही. मिळालं तर ठीक आहे घालायचं, नाही घडलं ना तरी निवांत राहायचं. म्हणजे आता दुसऱ्यांचं आहे मग मला का नाही असं मला कधीच वाटत नाही. जे असेल ते असेल, आपण आपल्या धुंदीत राहायचं. म्हटलं किती दिवस ठेवायचं ना, ते जरासं घालूया. ठीक आहे, म्हणजे पण छान वाटते ना. मागचं घालताना कधी भीतीच वाटते, जर पडलं चुकून तर सापडत पण नाही. बारीक असलं बस नका झालं यायला. मी हे बघा, हे म्हणून कधी काय घालत होतं माहिती का, हे तुमच्या संग बोलायच्या नादात म्हणजे कानातलंच मी मागं फिरकी म्हणून घालत होतं. आणि म्हणाले इतका वेळ का बसणं झाले ते.
मला असलं ते मागच्या फिरकी अजून एक जोडी आणायची. एकच जोडी आहे माझ्याकडे, अजून एक जोडी आणून बघूया आता ते सोनारावांच्याकडे असले तर का नाही अजून एक जोडी मागचं ते घेईन. बसलं भेट किती वेळ ट्राय करत होते मी ते म्हटलं बस नका झालं. ठेवूया व्यवस्थित आणि हे पण का नाही पर्समध्ये घालून ठेवते. कुठेतरी गेली की नाही पर्समध्ये काहीतरी घेतलेलं असलं की ते पर्समध्ये काहीतरी घेतलेलं असलं की ते तसं ठेवा. साडीची क्लिप आहे ही बनवली आहे. ही माझी बहिणीची मुलगी आहे की नाही तिच्या मैत्रिणीनं ही बनवलेली आहे. तिनं स्वतःसाठी आणि माझ्यासाठी असं घेतलं होतं साडीची. बघ किती छान आहे ना मोत्यांची ती. ठेवूया मोबाईल. तुमच्या दाजीनं जरा फोन लावूया बघे काय म्हणतात. त्यानंतर जायचं म्हणजे 12:30 वाजले. एखादा व्यस्तच असतो. चला तुमच्या दाजीचा फोन काय बिझी लागल्या आणि नाही मिस कॉल पडला की नाही काय माहीत. पण बाहेर कामात असले की नाही अजिबात घराकडे लक्ष देत नाहीत. चला तोपर्यंत मला की नाही इडलीसाठी मला डाळ तांदूळ भिजत घालायचं आहे ते घालूया. मी डाळ तांदूळ कणी एकत्रच घालते. 2-2 भांडी काही करत नाही कारण कसं संध्याकाळी मिक्सरला एकत्र करूनच कणी मिक्सरला लावायचं असतं. त्यामुळे मी काय आता कणी वेगळं वेगळं करायच्या झंझटात बसत नाही. थोडीशी मी मेथी दाणे टाकते म्हणजे चव चांगली. जास्त नाही टाकायचं कडवट असते. एक 2 वेळा पाण्यानं धुऊया आणि हे पाणी घालून घेऊया. कपडे मशीनचे झालेले आहेत उन्हात टाकायचे. जरा टाकूयात. चार्ली असं काय बसलायस? दार उघडाय नाही गेटचं म्हणून या गेटचं दार उघडतो. त्याला की नाही बाहेर जायचं आहे. जा जाऊन ये नाही तर थांब जेवायला वाढतो मग जा. थांब म्हटलं परत येऊन थांबला. किती छान आहे ना. त्याला सगळं करते फक्त बोलता येत नाही. हा मुलं आलं आली ये इकडे घाल तुम्हाला ये जेवायला देते घेतलं. भूक लागल्या या थांब वाढ थांब मुला तुला देतो. हे की नाही टोमॅटोचे वाकले आणि मला वाटतं की नाही ह्याला आता टोमॅटो पण लागणार नाहीत. आहे ते 3 कणी काढते. संध्याकाळी तेवढी ताजी कणी कच्च्या टोमॅटोची चटणी करूया. की नाही पिकत ठेवण्यात काय अर्थ नाही. मी काढून टाकू काय राहू दे काय करावं सुचना. हाड कसलं भारी आज ऊन पडले. कसलं भारी आज ऊन पडले बघा. असं ऊन पडलं की जरा बरं वाटतं. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जो व्लॉग जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसानं कसं झालं पण हे वरच हे झालं असणार.
आहे